ग्रेव्हीची भाजी असली की त्यासोबत कोशिंबीर खूप छान लागते। तर मी आज पनीर बनवणार होते, म्हटलं चला त्यासोबत कोशिंबीर पण बनवून घेऊयात। कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथं कांदा टोमॅटो कट करून घेतला, कोथिंबीर कट करून घेतली, सगळं एकत्र मिक्स केलं। त्यामध्ये थोडंसं दही, शेंगदाण्याचं कूट आणि 1 चमचाभर साखर टाकायची आहे। आता साखर मी दाखवायची विसरले तुम्हाला, पण 1 चमचा आठवणीने टाका। त्यानंतर तडका द्यायचा आहे आपल्याला। तडक्यासाठी मी चमच्यामध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये हिरवी मिरची, जिरे, मोहरी टाकली, त्यांना छान तडतडून दिलं। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग ॲड केलं, ते पण गरम झालं आणि शेवट कढीपत्ता टाकून मस्त असा तडका बनवून मिक्सरमध्ये ॲड करून घेतला आणि त्यानंतर मस्त असं हलवून घ्यायचं। आता मीठ आपल्याला सगळ्यात शेवट टाकायचं आहे, मिठाने लगेच पाणी सुटतं, त्यामुळे छान मिक्स केलं आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं। जेवायच्या टायमिंगला मीठ टाकूयात म्हटलं। आता जो काही बाकीचा स्वयंपाक होता ना तो करून घ्यायला घेतला। तर पोळी, भाजी आणि भात असा माझा सिंपल मेन्यू होता। चपाती बनवून घेतली आणि माझ्या आधी पण श्रावाच्या गोल गोल चपात्या रेडी झालेल्या होत्या। इथं भाजी पण झाली मस्त, भात पण गरमागरम लावून दिलाय। आता आम्ही विकतचे पराठे आणले होते, म्हटलं चला ते पण गरम करून बघूयात कसे लागतायत। तर ते पण इकडे गरम करायचं काम चालू होतं आणि इकडे मीठ मिक्स करून घेतलं। छान असं जेवण वगैरे केलं। दिवसाचा शेवट ह्या दोघांच्या मस्तीशिवाय नाही झालं तर मग काय झालं, छान छान मस्तीसोबत दिवसाचा शेवट झाला। बाय।